हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. तर आज आम्हाला जायचं होतं आरवला डोस देण्यासाठी. माझं बाळ आता 9 महिन्याचं झालं आहे आणि त्याचा 9व्या महिन्यातला डोस आहे. तर आज मी लवकर उठून सगळं आवरून घेतले आहे, आंघोळ वगैरे झाली आहे. पिल्लूला आरवला पण आंघोळ घातली. 10 वाजता जायचं आहे आम्हाला डोस द्यायला आणि मी तिकडे त्याला खाऊ घालते. तर पिल्लूचं इथं काय चाललंय बघा. ये देखो दोस्तों, ये हमारा भाई है, ये देखो। ये देखो एप्पल, ये देखो एप्पल 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 तुम भी खाएगा? ये लो ये लो. त्याला थोडंसं सॅरलॅक खाऊ घातले पण तो खातच नव्हता, खूप नाटकं करत होता. त्याच्या मागं लागून लागून चारावं लागते, तेव्हा कुठे 1-2 घास खातो. नंतर आम्ही वेळ होत होता म्हणून चहा नाश्ता करून घरच्या बाहेर पडलो. स्वयंपाक वगैरे बनवला नाही मी, फक्त नाश्ताच बनवले होते आणि चहा नाश्ता घेऊन आम्ही निघालो आहे, कारण लेट होत होतं. घरीच 10 वाजले होते. त्याला डोस वगैरे देऊन झालं. डोस झाल्याच्या नंतर आम्ही इथे परत येत होतो. मला शूट वगैरे काही करता आलं नाही, त्याला घेऊन बसावं लागलं होतं मला सुई देते वेळेस. आणि तो रडला पण खूप. त्याला 4-4 डोस दिले एकाच वेळेस. एवढ्या छोट्याशा जीवाला 4-4 सुया दिले. खरं तर त्याला बघून मला पण रडूच येत होतं, पण काय करणार, ते त्याच्या चांगल्यासाठीच आहे. आणि 4 इंजेक्शन दिल्यानंतर पण तो घरी आल्यानंतर खूप खेळला आणि खेळल्यानंतर थोडंसं झोपला होता. आणि झोपून उठल्यानंतर त्याचा दादा त्याला खेळवतोय. ते दोघे खेळत आहेत तोपर्यंत मी इथे स्वयंपाक बनवायला घेतला. गनिमत तो रडत नव्हता. मला वाटत होतं घरी गेल्यानंतर खूप रडेल की काय, पण तो रडला नाही. सध्या तर खेळत आहे, पण रात्रीचं काय माहिती नाही, रात्री झोपेल की नाही. पण 3ऱ्या महिन्यात जेव्हा डोस दिलं होतं तेव्हा तो रडत होता आणि त्याचं डोस दिलेलं दुखत पण होतं, त्याच्यामुळं झोप पण होत नव्हती त्याची. आणि आत्ता म्हणजे काही फरकच पडत नाही, रोजच्या सारखंच खेळत आहे हा. इथे मी स्वयंपाक बनवत आहे तर सगळी भांडी खाली काढून खेळणं चालू आहे याचं. आणि हा खेळण्याबरोबर तर खेळतच नाही, भांडे डब्बे भरण्या चपला ह्या सगळ्या गोष्टी लागतात त्याला खेळायला. चला तर मग भेटू नंतर, बाय.